बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स पाहतो आपण. त्याच्यामध्ये हुक्स लॉ अँड स्ट्रेस स्ट्रेन कर्व. हुक्स लॉ म्हणजे काय असेल? द सायंटिस्ट हुज नेम इज हुक्स has given the relation between stress and strain which is called as a Hooke's law. Now statement, Hooke's law. What it mean by Hooke's law? Within the elastic limit, the stress is directly proportional to strain. Within, what it mean? What it mean? When we applied external force to the body will tends to deform. जेव्हा आपण एखाद्या बॉडीला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो, बॉडी डिफॉर्म होण्याचा प्रयत्न करते, एका वेळी डिफॉर्म होणार नाही. आता जेवढा आपण फोर्स अप्लाय करत गेलं, सपोज अप्लाय केलेलं फोर्स एकदम कमी असेल तर बॉडी डिफॉर्म होणार नाही. बॉडीचं डिफॉर्म होणे म्हणजे बॉडीचे डायमेन्शन किंवा शेप साईज चेंज होणे. सपोज आपण ह्या फोर्सचं मॅग्निट्यूड वाढवत गेलो, आधी 10 न्यूटन असेल नंतर 100 न्यूटन केलं, तर काय होईल? ह्या अप्लाइड एक्सटर्नल फोर्सचा जो काही फोर्स आहे तो फोर्स काय करेल? बॉडी विस्टेन करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हा जो फोर्स आहे त्या फोर्सला रेजिस्ट करण्याचा प्रयत्न करेल, किंवा होऊ शकते जर फोर्स आणखी जर जास्त असेल तर बॉडी स्लाइटली हळूहळू थोडंसं काय वेळ डिफॉर्म होणं स्टार्ट होईल. आणि एक पॉईंट सपोज परत जर आपल्याला फोर्स जर वाढवला, आपण ह्या फोर्सचं मॅग्निट्यूड वाढवलं, तर एक पॉईंट असा मिळेल की त्या पॉईंटवर बॉडी काय होईल? कम्प्लिटली डिफॉर्म होईल. म्हणजे बॉडी डिफॉर्म होणार नाही, बॉडी डिफॉर्म तर होईल पण बॉडी काय पूर्ण टोटली ब्रेकडाऊन होईल. तर हे जे लॉ आहे त्याला म्हणतो आपण हुक्स लॉ. तर काय असतं त्याचं स्टेटमेंट? विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे काय व्हायला पाहिजे? जेवढं आपण फोर्स अप्लाय करतो, फोर्स पर युनिट एरिया अप्लाय करतो ते म्हणजे असे स्ट्रेस. तर जेवढं फोर्स पर युनिट एरिया आपण अप्लाय करतो तेवढं त्याचं काय असते? स्ट्रेन असते. स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे जेवढा आपण जास्त फोर्स अप्लाय केलं तेवढं बॉडीचं डिफॉर्मेशन काय होईल? जास्त होत जाईल. जेवढं फोर्स कमी असेल तेवढं बॉडीचं डिफॉर्मेशन कमी असेल. सपोज पण ही जी काही व्हॅल्यू आहे, म्हणजे जेवढं फोर्स वाढवत जा बॉडीचं डिफॉर्मेशन जास्त. डिफॉर्मेशन म्हणजे बॉडीचं डायमेन्शन चेंज होत जाईल. तर एकदमच फोर्स आपण 1000 न्यूटनचं सपोज अप्लाय केलं तर बॉडी डिफॉर्म होईल नाही, असं नाही. 1000 न्यूटनचं सपोज आपण काय केलं, 1000 न्यूटनचं सपोज फोर्स अप्लाय केलं तर बॉडी काय होईल? टोटली ब्रेकडाऊन होईल. एखादा वायर वगैरे किंवा रॉड वगैरे जर घेतलं तर त्यावेळी बॉडी डिफॉर्म होणार नाही. डिफॉर्म होणे आणि ब्रेकडाऊन होणे याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एखादा वायर जर आपण कन्सिडर केलं, रॉड जर कन्सिडर केलं, त्या रॉडला फोर्स अप्लाय करत जा, तो रॉड हळूहळू वाकत जाईल. पण एक पॉईंट असा आहे की तो रॉड वाकणार नाही, तो टोटल काय होईल? ब्रेकडाऊन, तुटून जाईल. तर त्याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन होणे. तर हे जे अप्लाइड केलेलं फोर्स आहे ते काही लिमिट पर्यंत, काही व्हॅल्यू पर्यंत काय असते? अप्लाइड फोर्स म्हणजे स्ट्रेस. फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेस असते, ते काय राहते? स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. जेवढं फोर्स वाढवत गेलं तेवढं काय होईल? त्याचं डिफॉर्मेशन वाढत जाईल. पण एका लिमिट पर्यंत, आणि त्या लिमिट पेक्षा जास्त जर आपण फोर्सची व्हॅल्यू अप्लाय केली तर ती काय होईल? टोटल जी ती काय बॉडी आहे ती बॉडी ब्रेकडाऊन होईल. तर त्याचं स्टेटमेंट आहे विदिन इलास्टिक लिमिट stress is directly proportional to वर्ड मध्ये लिहू आपण stress directly proportional to strain. सपोज आपण या स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशो काढला, therefore stress upon strain equal to constant and this constant is called as elastic modulus. हा जे कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतो आपण इलास्टिक मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. हे जे कॉन्स्टंट असेल स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचं, हे जे काही रेशो आहे स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचं, त्याला म्हणतो आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा इलास्टिक मॉड्युलस. आता याच्यावरून समज आपल्याला काय करायचं आहे? स्ट्रेस आणि स्ट्रेनचं कर्व पाहायचं. बऱ्याचदा स्ट्रेस स्ट्रेन कर्व येते. सपोज आपण काय करतो, एका एक्सिसवर स्ट्रेस घ्यायचा आणि एका एक्सिसवर स्ट्रेन घ्यायचं. सपोज वाय एक्सिसवर आपण काय घेतलं? स्ट्रेन घेतलं, आणि एक्स एक्सिस वर सपोज काय घेतलं? स्ट्रेन घेतलं. आता हा जो हुक्स लॉ आहे तो हुक्स लॉ इथं अप्लाय करायचं. हा एक्स एक्सिस होता, हा सपोज हा वाय एक्सिस आहे, आणि हा सपोज एक्स एक्सिस आहे. आता स्ट्रेस हा काय आहे? स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. स्ट्रेस हा डायरेक्टली काय असते? स्ट्रेनला प्रोपोर्शनल असते काही लिमिट पर्यंत. म्हणजे जेव्हा स्ट्रेस हा सपोज ओरिजिन, जेव्हा स्ट्रेस 0 असेल तेव्हा स्ट्रेनची व्हॅल्यू 0 राहील, दोघे बरोबर आहे. तुमचं कर्व स्टार्ट व्हायला पाहिजे इथून. आता काही लिमिट पर्यंत काय असते? स्ट्रेस वाढला म्हणजे स्ट्रेन वाढेल, स्ट्रेस कमी झाला म्हणजे स्ट्रेन कमी होईल.
म्हणजे हा जो सिम्बॉल आहे त्याला म्हणतो आपण प्रोपोर्शनॅलिटीचा. आणि जेव्हा दोन क्वांटिटी काय असतील एकमेकांना प्रोपोर्शनल असतील अशी लाईन आपल्याला काय मिळते, स्ट्रेट लाईन मिळते. ओरिजिन मधून पास होणारी स्ट्रेट लाईन मिळते. म्हणजे याचं मिनिंग काय, स्ट्रेसची व्हॅल्यू वाढवत जा, स्ट्रेनची व्हॅल्यू वाढत जाईल, किंवा स्ट्रेसची व्हॅल्यू कमी केलं तर स्ट्रेनची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. पण एका सर्टन लिमिट पर्यंत गेल्यानंतर हळूहळू हळूहळू काय होईल, हा बेंड होणं स्टार्ट होईल असं. आणि बेंड होणं स्टार्ट होईल म्हणजे काय होते, ह्या पॉइंटवर काय होते, अप्लाइड केलेला फोर्स जास्त आहे आणि याच्या तुलनेमध्ये काय आहे, स्ट्रेनची व्हॅल्यू कमी आहे. म्हणजे फोर्स अप्लाइड केलं तर बॉडी मग डिफॉर्म होणं कमी होईल. आणि एक्झॅक्टली असा पॉइंट मिळते की त्या पॉइंट नंतर काय होते, असं कर्व म्हणून बॉडी टोटली काय होते, ब्रेकडाऊन होते. याला म्हणतो आपण ब्रेकडाऊन. तर हा जो पॉइंट आहे हा झाला इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे ह्या लिमिट पर्यंत काय असते, स्ट्रेस आणि स्ट्रेन काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एकदम शॉर्ट मध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो.